शुभ सकाळ सर्वांना। आज सोनू तनिषला नाश्त्याला खायचे मिसळपाव, म्हणून मी मिसळपाव बनवायला घेते सकाळी सकाळी। कारण सोनूची 10ची स्कूल आहे ना आता, डान्समुळे तिची हे राहिले, डान्स राहिलेत आता। 5 तारखेला तिची डान्स आहे, त्याच्यामुळे करायचं नाही काय सकाळी सकाळी आंघोळ करता। त्यांना दोघांना खायची मिसळपाव। सोनूचं स्कूल कसं 10चं आहे ना, त्याच्यामुळे तिला नाश्ता वगैरे आता बीड देते खायला सोनूला, आणि तिला टिफिन भरते। तिला मिसळपावच पाहिजे डब्याला, पण तिला मिसळपाव देते आणि हे देते, थोडंसं डाळिंब देते टिफिनला तिला। यांना जास्त फ्रूट खायला नको मुलांना, त्याच्यामुळे डब्यात दिलं म्हणजे मी फ्रेंड बरोबर खाते ना ती। किती पाव देऊ? 2 देऊ? पावाच्या साईडला थोडा चिवडा दिलाय ना दीदी। हे घे दीदी, एक डब्बा पाठव। हे पहिले खाऊन घे, हे खाऊन घे। आणि ह्याच्यात डाळिंब दिले आणि ह्याच्यामध्ये मिसळपाव घे। तुला देऊ ना बाबड्या नाश्ता? खरसाना बाहेर नाही काय? सोनूचं चाललंय इथे बॅग वगैरे पॅक करणं। सोनू तुला डान्ससाठी काल कपडे मिळाले ना? हो, दाखव ना। जॅकेट आहे। हा, सोनूला ड्रेस मिळाला आहे, तिचं ॲन्युअल फंक्शन आहे ना त्याच्यामुळे। ह्यातलं आहे का असं? हां, टी शर्ट आणि त्याच्यावर जॅकेट आहे का? जॅकेट आणि मग असं ड्रेस पूर्ण। हां, कळलं कळलं। चल पटापट आवर। मम्मी तुला माहिती आहे काल मला ना हे कार्ड मिळालं, हे ना आमचं तुमच्यासाठी हे कार्ड एंट्रीचं। ॲन्युअल डेची एंट्री कार्ड आहे। हां का? एका कार्डवर किती जण? 2। हां ठीक आहे, चल। चला आता मी स्कूलला निघाले, आता नाश्ता वगैरे करते आणि स्कूल जाते। बाय। आणि किती वाजता येणार आता? आता 4च्या लेट पण होऊ शकतो। ठीक आहे, चालेल। बाय बाय। कुठे करते? केस करायचे? थांब अजून। ये इथे बॅग। सोनूचं चाललंय इथे मेकअप करणं। सोनू कुठे चालली फिरायला? कुठं नाही, मग घरात मेकअप करायला लागली? तयारी आवडतं तुला तयारी करायला? डान्स काय उद्या फायनल ना? हां झाली का सगळी प्रॅक्टिस वगैरे? झाली का? दमली ना आजले? 4 वाजता आली, सकाळी 10 वाजता गेली स्कूलला ना? आणि टिफिन नाही खाल्ला त्याच्यामध्ये, नाही का? आमची सोनू एवढी मोठी झाली पण टिफिन खात नाही ना सोनू, का? ते हे आपलं काय चाललंय बघा आमच्या तनिष, बघा आमचा कुठे पण बलून अडकवतोय आणि खेळतोय। याला खाऊच्या पॅकमध्ये मिळालं आहे त्याला बलून। अजून एक कुठे बाबू? हां का? पॅनो वाजून झाला का तुझं? वाजवायचं अजून? भोंगा कसा वाजवतो दाखव एकदा। प्लॅटफॉर्म क्रमांक 4 से दूर खड़ी रहे, एक जलद गाड़ी जाने वाली है, कोई रेलवे लाइन पार न करे, कीप अवे द स्टॉप द रेलवे लाइन। काय पण करत राहतो नाही का बाबड्या? तू एक बोलून घे दीदी, तुझं तुला घे। पिंक वाला हा आमच्या घरातला सर्वात जास्त मस्तीखोर मुलगा आहे, हा जास्त मस्ती करतो, दीदीचं पण नाही ऐकत। तनिष तू उद्या माझ्या ॲन्युअल डेला येणारच ना? अरे का? स्कूल आहे तर काय झालं, उद्या जाऊ नकोस ना एक दिवस? मम्मी पाठवते ना। मम्मी प्लीज तर सांग। याचा बोलून फुटलाय। अरे यार एक
नंबर तनिषचा बलून फुटलेला आहे. सगळी सगळी नाही तिचा नाही घ्यायचा तुझा. मला भेटलं असू दे पण. मला भेटलं मला नाही. मम्मी मला जास्त बोलवलं. काय रे जास्त बिस्त सेम तू खेळते का बलूनची? ओ म्हणजे काय काय माझं नाचत आहे का बलून? जाऊ दे त्याला उद्या ॲन्युअल डेला नाही न्यायचं आपण. चालेल ना बाबड्या? दीदीचा डान्स नाही बघणार मग तू येऊन? युट्यूबवर तसं पण त्याला दिसत हम्म. काय वरती टाकणार आहे का? मग म्हणजे काय मम्मी टाकणार युट्यूबवर. अच्छा मला वाटलं त्याला क्लासला जायचं आहे बाबड्या. नाही. आपलं स्कूल आणि क्लास त्याच्यामध्ये दिवस जातोय पूर्ण. दीदी खोकला झालाय तुला थोडा. चल मग डॉक्टरकडे जाऊन. चल तुला पण होतंय? तुला काय होतंय? हा आमचा 1 नंबरचा नाटकी पोरगा आहे. ह्याला सारखं डॉक्टरकडे जायचं असतं काय झालं नाही तरी पण. उगाच जायचं असतं. तिचं बघते मी. आय मीन चावड्याची चालले भाजी साफ करण्याचं काम. तुला सकाळी टिफिनसाठी करते ग. तुला जायचंय ना ॲन्युअल डेला. मग सकाळी पटपट मला पण जायला लागेल तुझ्याबरोबर स्कूलला. तिथे किती वेळ होईल काय. मग आता तयारी करून ठेवली. सकाळी पटपट पटपट डबा केला की पटपट आपण जाऊया नाही का. सोडून आले ना क्लासला. आता त्याला परत आणायला जायला लागेल. त्याच्या आधी हे रेडी करते मग स्वयंपाक करते मग जाऊया आपण. दीदी मदत करते स्वयंपाकात. हो आपले झाले ना स्वयंपाक करायला. मग पटकन असं चपात्या केल्या भात लावलाय आणि ते मी आता भाजी आहे ना डायरेक्ट कुकरमध्ये टाकते. फोडणीला भाजी कुकरमध्ये लावते. पटकन होऊन जाईल ना आणि झटपट होऊन जाईल स्वयंपाक. गडबडीत गॅस पेटायलाच विसरली. सोनू मला मागून हसवते बोलून माझ्याशी. गाईची भाजी मी तिला शिकवले करायला. हा तिने शिकवलंय मला भाजी. टॅमॅटो याच्यावर का चेकते माहिती का मी? का? कारण हे लाकडाचं आणि हे उंच आहे ना पोलपाट. हे जुना झालेला पोलपाट आहे आपला. हे कसं लाकडाचं आहे ना आणि आता आम्ही नवीन आणलाय दाखवू तो ना जरा चिर गेलेली. मग हा आणलाय चांगला. बघू हा ह्याला जरा चिर गेलेली. मग तो कापायला होता ना पण कापायचा आहे चॉपर पण मग ते हा ते चपटय ना. चॉपर बघा तिथेच बाजूला आमचा पर्पल वाला. ह्याच्यामध्ये व्यवस्थित कापलं जातं. त्याच्यातून भाजी फोडणीला लागते. कारण का आता तनिष यायचा वेळ झाले आणि माझा स्वयंपाक नाही झालाय अजून. मी बसली सोनू बरोबर गप्पा मारत. सोनू मला स्कूलच्या स्टोऱ्या सांगत बसली. तिच्या काळामध्ये ॲन्युअल डे म्हणून. हो चालेल असं पाहिजे तसं पाहिजे. इतका मेकअप पाहिजे तितका मेकअप पाहिजे असं चाललंय तिथे. सिम्पलच करते झटपट करते. काय बनवते सांगू? चिकन बनवते. चिकन कारण सोनूचे पप्पा असले ना तर ते भाजी आणतात. पण ते नसल्यावरती मला इथे जवळ फक्त चिकन अंडी हेच मिळतं. मच्छी वगैरे मिळत नाही. बाकीचं काहीच मिळत नाही. आमच्या जवळ चिकनचंच दुकान आहे. ते नसल्यावरती मी तेच आणू शकते. काय झालं आता फोडणी दिली ना पटकन. हे ना उंच आहे ना ह्याच्याने पटकन टाकायला होतं. हा चॉकलेट असं खाली तो उचला रे टाकारी. आता इथे मम्मी टाकते चिकन. आता इथे मम्मी करते चिकन मध्ये होऊन जाईल मिक्स. किती 3 शिट्या दिल्या की होऊन जातं पटकन झटपट. कपडे यायच्या आधी होऊन जाईल. कोथिंबीर पण घालते आधीच कारण मग चांगला होतं रस्सा. टेस्टी असा. जास्त पाणी नाही घालायचं थोडंसंच घालायचं. असं थोडंसं जास्त आता पातळ होऊन जातं कुकरमध्ये. पण असं गडबड असली की झटपट होऊन जातं ना. हा बरोबर. चांगलं परतून अर्धा ग्लास पाणी घातलं ना पिपरला लगेच शिजतं. बस होतं अर्धा ग्लास. बघ चांगला घट्ट रस्सा होईल. थोडंसं घालायचं. 1 मिनिट नॉनव्हेज नको म्हणजे टाकून लावायचं. 3 शिट्या घ्यायच्या. 3 शिट्या झाली की आपली भाजी रेडी. जेवणात आहे चपाती भात
मग मला अर्धी चपाती. अर्धी पाहिजे. हां. मी वाटते आता मला भाजी. 3 शिट्यांमध्ये चांगलं होतं चिकन. आता इथे माझं जेवणाचं ताट रेडी आहे. सोनू आज माझ्याबरोबर बसलेली आहे कारण का तिला उद्याची एक्साइटमेंट आहे. माझं उद्या ॲन्युअल फंक्शन आहे. मम्मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की कसं होतं माझं ॲन्युअल फंक्शन. मम्मी तू उद्या नीट व्हिडिओ काढ आणि व्हिडिओ अपलोड कर. तुम्हालाही दिसेल माझं कसं होतं ॲन्युअल फंक्शन. माझ्या मैत्रिणी मला स्कूलमध्ये बोलत असतात की आम्हाला पण तुझ्या चॅनलमध्ये यायचं आहे. तर उद्या मी त्यांचे फोटो टाकणार आहे माझ्यासोबतचे. तुम्ही बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.